नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. जाणून घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडी. अगदी झटपट पण सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजने. ती ब्रेकिंग न्यूज अशी आहे की अंगणवाडी सेविकांनी आंदोलन केलेलं आहे. मोबाईल परत न घेण्यास झेडपीने नकार दिला आणि त्यामुळे आता अंगणवाडी सेविकांचं ठिय्या आंदोलन सुरू झालंय. औरंगाबादमध्ये अंगणवाडी सेविकांचं हे आंदोलन सुरू असल्याचं कळतं. बोलूयात, आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या बरोबर आहेत. सिद्धार्थ, नेमकं काय कारण की अंगणवाडी सेविका आंदोलन करतायत? विशाल, यांच्या अनेक समस्या आहेत. त्या समस्याला घेऊन हे आंदोलन झालेलं. गेल्या 1 महिन्यापासून सरकारला अल्टिमेटम दिलं, मात्र सरकार काही लक्ष देत नाही. जे मोबाईल दिलेले आहेत ते काम करत नाहीत. त्यामुळं सगळ्या संतप्त अंगणवाडी सेविका आज जे आहेत या ठिकाणी मोबाईल परत करण्यासाठी आलेल्या आहेत आणि त्यांनी मोबाईल या ठिकाणी ऑफिसमध्ये देण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणताही अधिकारी घ्यायला तयार नाही. मी तुम्हाला दाखवतो ते मोबाईल आता महिला बाल कल्याणच्या कार्यालयाच्या समोर ठेवण्यात आलेले आहेत. अशा पद्धतीने हे मोबाईल टाकून दिलेले आहेत. मोबाईल व्यवस्थित चालत नाहीत, मोबाईल चार्जिंग होत नाहीत, सतत ते खराब होत असतात. दुरुस्तीचा जे आहे या ठिकाणी त्यांना खर्च दिला जात नाही. या अनेक कारणांच्या बद्दल जे आहे नाराजी आहे अंगणवाडी सेविकांची. आपण बघतोय महिला बाल कल्याणच्या दारामध्ये हे मोबाईल टाकलेले आहेत आणि या ठिकाणी पोलिसांसोबत अंगणवाडी सेविकांची मोठी झटापट झाली, कारण सगळ्या ऑफिसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते. मात्र आता आपण बघू शकतो की पोलिसांनी या सगळ्या अंगणवाडी सेविकांना एक ठिकाणी रोखलेलं आहे. या ठिकाणी पोलीस आणि अंगणवाडी सेविका या दोघांमध्ये बऱ्यापैकी संघर्ष या ठिकाणी झाला. मात्र आता ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे आणि सगळ्या जे आहेत महिला या ठिकाणी बसलेल्या आहेत. माझ्यासोबत ॲडव्होकेट आहेत संघटनेचे. दादा, काय म्हणणं आहे नेमकं पोलिसांसोबत आता झटापट झाली? मुख्यतः हे पूर्ण देशभर मोबाईल वापसी आंदोलन आहे. त्यांनी दिलेले मोबाईल आहेत ते फक्त त्यांनी मोजून घ्यायचे. आम्ही याद्या करून आणलेल्या आहेत. अनेक प्रकल्पांनी ते स्वीकारलेले आहेत, परंतु आता झालेले संध्याकाळचे 6 वाजले. मोबाईल वापस का करता, काय अडचणी आहे? नाही, याच्यामध्ये असं आहे की ह्याच्यामध्ये इंग्रजी ॲप आहे. ज्या इंग्रजी ॲपमुळे महिलांना खूप अनंत अडचणी येतात आणि हे जे इंग्रजी ॲप आहे या ॲपबद्दल आमचा असा आरोप आहे की हे बिल गेट्सला मदत करण्यासाठीचं इंग्रजी ॲप डेव्हलप केलेलं आहे. यामध्ये किशोरवयीन मुलींच्या आरोग्याची माहिती आहे, आपल्या लहान मुलांची माहिती आहे, गर्भवती महिलांची माहिती आहे. भारतातली जी 50% पॉप्युलेशन जी महिला पॉप्युलेशन आहे त्यांच्या तब्येतीची माहिती जर ह्या बिल गेट्स सारख्या लोकांना मिळाली तर त्याच्यामध्ये ते धंदा शोधून मोदी त्यांचं ऐकणार आहेत. आता मोबाईल स्वीकारायला का तयार नाहीत? कारण दुरुस्ती होत नाही, मोबाईल व्यवस्थित काम नाही करत. हा अधिकाऱ्यांचा आडमुठेपणा आहे. अधिकाऱ्यांना अर्ज हे स्वीकारावेच लागतात. असं ते म्हणू शकत नाहीत की आम्ही ते स्वीकारत नाही. उद्या चालून जर आम्ही पोस्टाने जर पाठवले तर पोस्टमनला म्हणणार आहेत का ते की मी अगोदर तपासतो, त्याच्यात बिघाड असला तरच घेतो. पोस्टाने जे जे काही येईल ते स्वीकारावं लागतं. त्याचप्रमाणे इनवर्ड सेक्शनला जे जे काही येईल. आता मोबाईल तुम्ही दारात टाकलेले, तुम्ही इथून हलायला तयार नाही, काय पुढं? आता मोबाईल तर दारात आम्ही ठेवून दिलेले आहेत. त्यामुळे आता जी यादी आणलेली आहे त्याप्रमाणे त्यांनी रिसिव्ह द्यावी, आमचं आंदोलन संपेल. मोबाईल न घेण्यामागचं काय कारण आहे? दुरुस्ती तर करून द्या. हा फक्त आडमुठेपणा आहे. हे दुरुस्ती हा त्यांचा भाग झाला. ते म्हणतात की नादुरुस्तच घेऊ आम्ही. आमचं म्हणणं आहे की दुरुस्त असो किंवा नादुरुस्त असो, आम्हाला मोबाईल नकोय, हे आमचं म्हणणं आहे. आणि हे आयटकचं केंद्रातून ठरलेलं आहे. संबंध देशभरात ही आयटकची भूमिका आहे. तामिळनाडूमध्ये तिथे म्हणजे तमिळमध्ये ॲप असलं पाहिजे, महाराष्ट्रात मराठीतून ॲप असलं पाहिजे, केरळमध्ये मल्याळीमध्ये असलं पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. निश्चितपणे आपण बघितलं की या ठिकाणी भूमिका मांडलेली, मात्र जे आहे तर मोबाईल दारात टाकलेले आहेत. आता हे मोबाईल जिल्हा परिषद किंवा समाज बाल कल्याण कार्यालय ते स्वीकारतं की नाही बघावं लागेल. मात्र हे मोबाईल नाही स्वीकारले तर हे आंदोलन असंच राहील. थोड्या वेळापूर्वी या सगळ्या महिलांनी ऑफिसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करा. पोलीस आणि अंगणवाडी सेविकांमध्ये प्रचंड झटापट झाली. आता अंगणवाडी सेविका थोडे शांत आहेत. आता पुढची भूमिका काय होईल हे बघावं लागेल. विशाल, तिथं उपस्थित असणाऱ्या आपल्या अंगणवाडी भगिनींशी आपण बोलू शकतो का? त्यांचं काय म्हणणं आहे याबाबत? ते काही आपलं मत व्यक्त करतील का? सिद्धार्थ, तर ही दृश्य आपण पाहतोय. मुळात हे जे मोबाईल आहेत जे केंद्राच्या योजनेच्या माध्यमातून यांना देण्यात आलेले हे मोबाईल या महिलांना नकोयत, या अंगणवाडी सेविकांना नको. यामध्ये इंग्रजी ॲप आहे. अर्थात काही अडचणी आहेत. मोबाईल वारंवार नादुरुस्त होतात, ते चार्ज होत नाहीत, अशी देखील यामध्ये काही कारणं आहेत.
आणि या सगळ्या विषयाला घेऊन या अंगणवाडी सेविका, मुळात या अंगणवाडी सेविका जनगणनेपासनं तर अंगणवाडीत येणाऱ्या लहान मुलांना पोषण आहार देण्यापर्यंत, त्यांना शिकवण्यापर्यंत ही सगळीच कामं ते करतात. मानधन त्यांचं तुटपुंज आहे. दर अधिवेशनाच्या तोंडावरती या अंगणवाडी सेविका एकतर नागपूर असेल, मग मुंबई असेल, या ठिकाणी जाऊन आंदोलन करतात. आणि आता त्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांमधून ही एक मागणी जी ती पुढे येताना दिसते. त्यांना मोबाईल नकोय.